आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक काही मुद्दे आता भाषणात त्यांनी सांगितले की छत्रपती सांगितलं बोलले मागच्या वर्षी जर आम्ही तर आता गुढीपाडवा आहे, रमजान आहे, महात्मा फुले जयंती आहे, रामनवमी आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती आणि पुतळ्याचं पोलीस स्टेशनला पोलीस विभागाला प्रचंड ताण आहे. भरपूर बंदोबस्त लावावा लागणार, सतत राहावं लागेल. याला सांगोल्याचं जनता पूर्णपणे सहकार्य करेल. कोणत्याही प्रकार घडणार नाही. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी विश्वास व्यक्त करतो. आणि बऱ्याच लोकांचं मागच्या वर्षीचं रामनवमीचा उल्लेख करायचा प्रयत्न केला. यावर्षी त्याचं पूर्णपणे असं कोणतेही प्रकार घडणार नाही याची पूर्ण मी काळजी घेणार आहे. जर तसं कोणी प्रयत्न करत असेल तर कसं निपटून काढायचं हे कुणाचाही सुटका नाही. मागच्या वर्षी पाप नाही. ह्या वर्षी मात्र मी काय करेन मला माहिती थोडंच बघतो. कोणी काळजी करू नका, कोणी विषय वैयक्तिक टीका करू नका, कोणाला काय बोलू नका. आहे मी समर्थ आहे सांभाळायला. जय जय महाराष्ट्र. आणि 14 एप्रिलला या निमित्तानं उपस्थित आपल्या विभागातील मंचावर उपस्थित सर्व सुद्धा नागरिक पत्रकार मित्र मी काही जास्त वेळ घेणार नाही. कायदा सुव्यवस्था मोठी शब्द आहे. कायदा सुव्यवस्था नक्की कशाला म्हणायचं एकदम सोपं सांगितलं आहे. कायदा सुव्यवस्था कशाला म्हणायचं, शहरात कायदा सुव्यवस्था चांगली कशी तर रोजच्या ज्या घटक प्रत्येक नागरिकाच्या जीवनक्रम आहे त्याला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब झाला नाही. गुड मॉर्निंग वगैरे जाते सारा उठून त्याला भीतीने वाटले पाहिजे की बाबा आज रामनवमी आहे, त्या रात्री दंगा झाला, सकाळी मुली बाहेर पडली, आपल्याला बाहेर पडता येणार नाही. बाजार पडतो रविवारी, शेतकरी येतात, व्यापारी येतात, त्याला भीती नाही वाटली पाहिजे. रविवारचा बाजाराला सांगोल्याला होणारच आहे अशी जी लोकांच्या मनात भावना तयार होते ती म्हणजे कायदा सुव्यवस्था त्या शहराची त्या शहराची चांगली. तर मी तालुक्यात सांगोल्यात असं काय करावं लागलं नाही. त्याचं कारण काय आहे, तिथे एजन्सी पण आहे, अनेक समाज आहेत, अनेक प्रवर्ग आहेत. मला तिथं पूर्वी होणार समाज आणि दोन्ही समाज नवीन घटक बघायला मिळाले तेवढं त्यांचं संख्याबळ आहे. इतर तालुक्यात जेवढं असतं आणि सगळ्यांचा एजन्सी मला एक एकोपा आहे. आणि आता 2 निवडणुका झाले, तुम्हाला कोण किती पाण्याचं सगळं तपासून घेतलेलं आहे. आता काही तपासायचं राहिलं नाही. आता प्रगती करायची परत आपण किती पाण्याच्या प्रत्येकाला 2 निवडणुका सांगितले, शहरात सांगितले, ग्रामीण भागात सांगितले. आता हे राजकीय विषय काय राहिलेला नाही. नगरपालिका आहे, नगरपालिकेला ताकद सगळ्याला माहित आहे. त्यामुळे आपण वादविवाद करून ताकद कमी करायची का एकत्र करून पुढे जायचं हा सगळ्यांचा पुढे प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर पुढचं तुम्ही शोधलं आणि आम्हाला माहित आहे तुम्ही आमच्याकडे वाद करताना 4 किलो एक असतात सगळेच पक्ष. आम्ही एकाला एक बोलला तर दुसरा एक म्हणतो साहेब तुम्ही आपल्याला असं बोलला, बाहेर म्हणतो मी एकच आहे. आणि भाकरे साहेबांनी एकदम चांगलं नियोजन करून कार्यक्रम केलं. आंबेडकरांचाही कार्यक्रम थोडा एक आंदोलन लागले पाहिजे. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या श्रद्धा कुठे बंदिस्त आहे, कुठे काढतील नाही. निवडणुकीच्या वेळेला त्या श्रद्धा रस्त्यावर येतात. रस्त्यावर आल्या श्रद्धा आल्यावर त्यांना थोडासा गालबोट लागण्याची शक्यता जास्त असते. एकच गोष्ट नाही, परंपरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरवणूक होतच नाही आजकाल. तुम्हाला माहिती आहे कशामुळे मिरवणूक होत. तेवढा जर प्रकार टाळला कमी केला तर सांगोल्याचं वातावरण सावा तालुका आहे इतर तालुक्यापेक्षा तेवढं शांत राहील. अधिकाऱ्यांनी तेवढा त्याला त्रास घेऊ तेवढं तुम्ही त्रास कारण बाहेर जाऊन तुम्ही एकच आहे.
अनेक प्रकरण बघितले. तसंच सौहार्दपूर्ण वातावरण आम्हाला पण काय पाहिजे, आम्हाला पण आमच्या फॅमिलीवर वेळ घालवायचा आहे. आणि नंतर PSI चार्ज देत नाही, DYSI चार्ज देत नाही, पोलिसांना त्या सगळ्यांनी पोलीस तरी कोण आहे, आपल्याचाच एक घटक आहे, आपल्याचाच एक माणूस आहे. आणि सगळ्यांचंच वर्तन चांगलं ठेवलं मला वाटते. परंपरा आपल्यापासून आहे हा निवडणुकीपुरता विरोध सांगलेली परंपरा. त्यांनी सांगितले की आमच्या इथे निवडणुकीसाठी FC होत. मी सांगतो करावा की 2 इलेक्शन घेतले आम्ही काही त्रास झाला नाही आम्हाला निवडणुका करायला. आम्ही लोकांनी सांगितलं आम्हाला की चांगल्या निवडणुका झाल्या मागच्या वेळेपेक्षा झाल्या का नाही काय आमच्या मागचा मुद्दा निवडणुका झाल्या. तर सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आजच्या शांतता कमिटीसाठी उपस्थित शहरातील सर्व तालुक्यातील सर्व शांतताप्रिय नागरिक, मान्य तहसीलदार साहेब, PI साहेब, मंचावरील सर्व मान्यवर आणि सर्व धर्मातील समाजातील या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत. पोलीस पाटील उपस्थित आहेत, काही आमच्या महिला पोलीस पाटील उपस्थित आहेत. खरं तर आपण आता म्हणतो की आगामी एप्रिल महिना असेल, मे महिना असेल आणि मार्च एंडिंग असेल, हा एक सण उत्सवाचा कालावधी म्हणून भारतामध्ये आपण बोलतो. फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावरती येतात, स्वतःचे सण उत्सव साजरा करतात. आनंदाचं वातावरण पूर्ण भारतामध्ये असतं. त्या आनंदामध्ये कुठेही जर करू नये, कुठेही अडथळा निर्माण होऊ नये. त्यामुळे आम्ही पोलीस विभाग असेल, इतर सर्व विभाग असतील, आपापल्या परिणामकारकाचा वाटा त्यामध्ये उचलत असतो. तसा विचार केला तर 90% शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम हे त्या शहरातील तालुक्यातील नागरिक आणि सामान्य चांगले लोक आहेत ते करत असतात. फक्त 10% आमचा त्यात सहभाग असतो. जर कोणी चुकीचं करत असेल, त्यात काही अडथळा निर्माण करत असेल, कोणी अतिरेक करत असेल तर त्यांना रोखणं आणि त्यांच्यावरती योग्य ते उपाय करून परिस्थिती घटना नोंद देणे आमची काळजी आम्ही पुढे घेत असतो. आता सांगोला शहराबद्दल तालुक्याबद्दल अनेक लोकांनी सांगितले की बा खूप मोठा तालुका आहे, 1 पोलीस स्टेशन आहे, 103 गाव आहेत, नगरपालिका एक आहे आणि पोलीस बल 70 लोक आहेत असणार. नवीन पोलीस स्टेशन त्यांचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत की ज्यावेळी कोणी होतील त्यावेळी होतील, मनुष्यबळ वाढेल त्यावेळी वाढेल. पण आम्ही असं कधी समजलो नाही की आम्ही 70 लोक आहोत. कारण आम्हाला माहिती आहे की आमचे सांगोला तालुक्याची जेवढी लोकसंख्या आहे 2.5 लाख लोक, 3.5 लाख लोक, त्यातले सर्व चांगले लोक आमचा सहभाग आमच्या सोबत आहेत. प्रत्येक उत्सवामध्ये प्रत्येक कुठलीही परिस्थिती असते. इलेक्शनमध्ये सुद्धा आपण बघितले की तहसीलदार साहेबांनी सांगितले छोट्या मोठ्या घटना घडल्या, प्रत्येक गावातील सर्व लोकांनी, समाजातील सर्व लोकांनी प्रत्येकाने येऊन आम्हाला सहकार्य केलं. त्यामुळे इलेक्शन वगैरे सर्व शांततेत पार पडलं. 70 लोक जरी आपले मनुष्यबळ कमी असले तर आपल्या सर्वांचा सहभाग, सपोर्ट आणि प्रत्येक सण उत्सवामध्ये आता मी वेगवेगळे मागचं मला 2 वर्ष पूर्ण झाले जवळपास सांगोला तालुक्यामध्ये. मे महिन्यात 2023 मध्ये आलो होतो. वेगवेगळे सण उत्सवात मी सहभागी झालो 2 वर्षामध्ये. सगळीकडे बघितले की त्या ठिकाणी सर्व राजकीय पक्षातील व्यक्ती सहभाग घेतात, सर्व धर्माचे समाजाचे लोक प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. आता अलीकडे शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं आपण अनावरण केलं, त्यात सर्व समाजाच्या लोकांनी ज्या पद्धतीने स्वागत केलं, ज्या पद्धतीने केलं ते सर्व बघून असं पुन्हा आम्हाला वाटलं की या ठिकाणी आपण थांबण्यापेक्षा फक्त कार्यक्रमात सहभाग, कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. जेणेकरून मी यापूर्वी काही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काम करत त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी होती. सण उत्सव आले की पोलीस विभागाचं एकच काम होतं, रात्र दिवस मिटिंगा घ्या, प्रोटेक्शन करा, लोकांना बोलवा आणि काम करत राहा जेणेकरून कुठली घटना घडणार नाही. पण या ठिकाणी बघितलं की सर्व लोक ज्या पद्धतीने सहभागी होतात आणि ज्या पद्धतीने सर्व धर्मांचे कार्यक्रम पार पाडतात, त्यानंतर आमची जबाबदारी थोडी कमी होती. त्यासाठी सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील आहेत, पोलीस पाटलाचं एक काम करतो उल्लेखनीय सांगतो तालुक्यातील कुठली छोटी मोठी घटना घडल्यानंतर लगेच ते आम्हाला कळवतात, त्यांच्या अधिकाऱ्यांना कळवतात. स्वतः काही काही ठिकाणी बघितलं आहे की पोलीस पाटील लगेच स्वतः जाऊन पोलिसांची वाट न बघता स्वतः जाऊन गावाचे सरपंच, ग्रामपंचायत मेंबर यांना बोलवून तो वाद पोलीस पोहोचेपर्यंत शांत करणं गरजेचं असतं. कुठलाही वाद एकदा सुरू झाल्यानंतर जो पहिला कालावधी असतो तो खूप महत्वाचा असतो. त्यामध्ये जर समाजातील चांगल्या लोकांनी सहभागी होऊन वाईट लोकांचा सहभाग न होता चांगल्या लोकांनी सहभागी झाला तर तो वाद लगेच शांत होतो, भेटतो आणि गाव पातळीवरती तो विषय संपून जातो. पण त्या वादामध्ये जर वाईट लोकांनी सहभागी असताना चांगले लोक जर घरात बसले तर मग तो वाद वाढत होतो, छोट्याशा गावाचा प्रॉब्लेम परत तालुक्याचा बनतो, मग राज्याचा बनतो, अशा घटना घडत राहतात. त्यामुळे सर्व तिथल्या पोलीस पाटलांना पण आम्हाला सांगणं आहे की बाबा यानंतर सुद्धा गावामध्ये कुठल्याही छोटी मोठी घटना घडली तुम्हाला वाटत असेल की काहीतरी घडण्याची शक्यता आहे, तुम्ही आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगा
पीआय साहेबांनी सांगितलं आहे की निकाल आहे कुठल्या घटनेसाठी, आणि त्याचा आपण मला वाटतं बऱ्यापैकी या मागच्या 1 वर्षामध्ये बघितलेला आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. इलेक्शनच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त सेन्सिटिव्ह इलेक्शन मला वाटतं बऱ्यापैकी सांभाळायचं होतं आपल्या यामध्ये, तरी पण विधानसभेमध्ये कुठलीही एमसी नाही, कुठलीही घटना नाही, कुठल्याही गुन्हा दाखल झालेला नाही. एवढ्या शांततेप्रियपणे आपण इलेक्शन पार पाडलं होतं. आता सण उत्सवामध्ये आपल्या सर्वांकडून अपेक्षा हे करतो की आपण बघतो की जुन्या काळात जे लोक आहेत, आज शांततेमध्ये तरुण पोरांची संख्या खूप कमी प्रमाणात तुम्हाला दिसेल. सगळी जी जुनी लोक आहेत, जे वर्षानुवर्ष आपण शांतता समितीच्या बैठका घेतो आणि त्याला हजर राहतात आणि एकमेकांना तुमची भेट होते. आता मला माहिती आहे तसं साहेबांनी सांगितलं तुम्ही आमच्यापाशी एक म्हणतात आणि तर बाहेर जाऊन परत एकत्र 4-5 वाजता, बरोबर आहे ना? तर त्या पद्धतीने तुमच्यामध्ये सर्वमिसळ आहे, विचाराची देवाणघेवाण आहे, एकमेकांच्या बद्दल लहानपणापासून कमीच आहे. फक्त थोडंसं जरा जिथं तरुण वर्ग आहे जे आता 22, 20 किंवा 15 पासून आपण 30 पर्यंत म्हणू, या तरुण मुलांवरती सर्व समाजातील लोकांनी त्यांच्या तरुण मुलांवरती लक्ष देणं गरजेचं आहे. सोशल मीडिया आपल्या काळामध्ये मोबाईलचा वापर नव्हता. एक घटना घडली तर आपल्याला 10 दिवसांनी समजत होती किंवा अशाची घटना घडलेली आहे. तोपर्यंत कुठल्या घटनेचा लगेच प्रचार प्रसार एवढा जोरात होत नव्हता. त्यामुळे पोलिसांना मधला वेळ भेटत होता तयारी करण्यासाठी, हे करण्यासाठी, वातावरण निर्मिती करण्यासाठी. परंतु आता एखादी घटना कुठल्याही कोपऱ्याच्या घरात घडली तर 5 सेकंदाला ती घटना आपल्या मोबाईलवरती आपल्याला समजून जाते. त्याच्यामुळे या सर्वांनी आपल्या लोकांनी आपल्या तरुण मुलांना समजावून सांगावं की कुणाच्या ते धर्माच्या सामाजिक भावना दुखावं. कुठेतरी आपल्या तालुक्याचं एवढी चांगली परंपरा आहे, त्याला कुठेतरी गाळबोट लागणार नाही याचे लक्ष देणे गरजेचं आहे. आणि तसं कोणी करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस विभागातर्फे यापुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात कडक कारवाई केली जाईल आणि त्या लोकांनी तरी परत असं काय करणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ. त्यामुळे तुम्ही पण लक्ष द्या, सर्व मुलांना समजून सांगा की कुठल्याही सोशल मीडियाचा वापर करताना आपण कुठल्याही चुकीच्या पद्धतीने काय टाकू नये, जेणेकरून आपली जी शांततेची आहे, जे लोक आपले एकत्र राहतात, एकत्र येऊन सण साजरा करतात, उत्सव साजरा करतात, त्याला गालबोट लागून मनामध्ये एकदा दुरावा निर्माण झाला की दुरावा परत असे किती कमिटीच्या मीटिंग घेऊन भरून निघत नाही. घेतो का? एकदा मनामध्ये दुरावा झाला की दूर करण्यासाठी अनेक कालावधीमध्ये जायला लागतं. त्यामुळे तो मनामध्ये दुरावा निर्माण होऊ नये याची जबाबदारी आमच्यावर आहे, त्याचप्रमाणे तुमच्यावरती चांगल्या नागरिकावरती आहे, ज्यांना वाटतं की सांगोला शहराचा विकास व्हावा. आता सांगितलं काही एकदा आधीच्या वक्त्यांनी बाबा भरपूर लोक सांगोला शहरामध्ये जाण्यासाठी प्रिफर करतात. जमिनीचे भाव, फ्लॅट जागेचे भाव वाढलेले आहेत. सांगोला तालुका पूर्वीपासून म्हणजे मला जसं आठवते तशी ओळख आहे, शेतीसाठी एकदम प्रसिद्ध, डाळिंबासाठी एकदम प्रसिद्ध, शेतकऱ्याचा तालुका एकदम म्हणजे एवढ्या कष्टकरी लोकांचा तालुका जिथं पाण्याची सुविधा नसताना सुद्धा ज्यांनी डाळिंब बनवलं, पूर्ण देशभर डाळिंब पसरलं, त्याच्यातून भरपूर लोकांनी गावामध्ये भावाभावाने सारखे बंगले बांधले, 3-4 भावांनी. असं उदाहरण बाकीच्या तालुक्यांमध्ये सांगोला तालुक्याचं आहे. आणि हे सगळं शक्य झालं आहे तुम्ही कष्ट केल्यामुळं, कष्टाचं हे केल्यामुळं, आणि त्याच्यामुळंच सांगोला तालुका ह्या भागामध्ये पंचक्रोशीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध तालुका म्हणून ओळखलं जातं. आणि हीच आपली ओळख यापुढे पण राहावी अशी आपण सर्वांनी प्रयत्न करून आपण घेऊ. सर्वांना विनंती आहे की यानंतर सुद्धा कुठलीही घटना असेल तुमच्या जागी सर्व जबाबदार नागरिकांनी एकत्र यावं, तर पुढचं कुठलं वाईट रूप होणार नाही याची आपण सगळी दक्षता घेऊ. सर्व सण उत्सव शांततेत आपण पार पाडू. तुमच्यासोबत आम्ही सहभागी बंदोबस्त म्हणून नाही तर त्या सण उत्सवाचा एक भाग म्हणून, आणि आपल्याकडून सगळे चांगले अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी शांततेच्या मीडिया बैठकीसाठी आपण सर्व उपस्थित राहिला, पोलिसांच्या विरुद्ध ते मागून अचानक एकदम बोललेल्या बैठकीसाठी सुद्धा, त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.